आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुरुवातीला ते कारंजा या ठिकाणी जातील। परंडा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे, अशा आपण पाहतोय की नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावरती जाऊन सुद्धा एकनाथ शिंदे हे पाहणी करतील। सध्या आपण पाहतोय की त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत। मात्र भीषण असा ओला दुष्काळ जो आहे तो आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय। शेतकरी चिंताग्रस्त आहे आणि याच शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा जो आहे तो सुरू होतोय। सध्या एकनाथ शिंदे आपण पाहतोय की या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। कारंजापासून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आधार म्हणून आपण पाहतोय की त्याला धीर देण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले पाहायला मिळतात। शिवसेनेकडून किट जे आहे ते सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या घरोघरी पोहोचवलं जाते। गेल्या 4 दिवसांपासून शिवसेनेकडून घरोघरी मदत जी आहे ती पोहोचवली जाते। मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, संपूर्णतः राज्यामध्ये या ठिकाणी पाहणी दौरा करताना पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकनाथ शिंदे जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले पाहायला मिळतात। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून आधार जो आहे तो दिला जातोय, त्यांना मदत जी आहे ती केली जाते आणि आपण पाहतोय की एकनाथ भाई शिंदे हे सध्या आपल्याला या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात।